आगामी काळात होणारा शहराचा विस्तार आणि त्या दृष्टीनं पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था याबाबत महत्त्वपूर्ण बैठक महापौर विनायक कोंड्याल यांनी बोलावली होती। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापन कार्यक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। महानगरपालिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं ही बैठक आयोजित करण्यात आली। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा कार्यकारी अधिकारी मित्राचे प्रवीण परदेशी यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीस महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, संशोधन अधिकारी मित्रा श्रुतिका पाटडे, वरिष्ठ जलतज्ञ जागतिक बँकेचे श्रीनिवास ओडी पिरडी, व्यंकटेश चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत सुमारे 1400 कोटी रुपयांच्या खर्चाच्या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 2030-2060 या कालावधीतील पाणी मागणी, उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी यावर चर्चा करण्यात आली। सध्या सोलापूर शहराला उजनी धरणासह विविध स्रोतांद्वारे पाणीपुरवठा केला जात असून एकूण सुमारे 277 MLD पाणी उपलब्ध आहे। मात्र जलशुद्धीकरण क्षमता पुरेशी असतानाही वितरण व्यवस्था जुनी आणि अपुरी असल्यानं संपूर्ण शहराला प्रभावी पाणीपुरवठा करणं शक्य होत नसल्याचं निदर्शनास आलं। शहरासाठी सुमारे 1860 किलोमीटर वितरण जाळ्याची आवश्यकता असून सध्या केवळ 850 किलोमीटर व्यवस्था कार्यरत आहे। प्रस्तावित योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य जलकुंभ, सुमारे 1117 किलोमीटर नवीन वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, यांत्रिक आणि विद्युत कामं तसंच रस्ते दुरुस्ती यासह विविध कामांचा समावेश आहे। या योजनेमुळे शहरात 24 तास अखंडित आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा उद्देश आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।